विशेष मुलाखत राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त औरंगाबाद आणि अमरावती खंडपीठ श्री किरण जाधव IPS यांची लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याविषयी विनोद गवळी यांनी घेतलेली विशेष मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवळी. श्रोतो नमस्कार, मी विनोद गवळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या ह्या विशेष मुलाखतीमध्ये. आजची ही मुलाखत विशेष याकरता आहे कारण या मुलाखतीचा विषय हा आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असा आहे. कारण प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये या विषयाची किमान एकदा तरी गरज भासू शकते. तर आज या विषयावर बोलण्याकरता आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे 1991 UPSC बॅचचे IPS डॉक्टर किरण जाधव सर. सर सध्या औरंगाबाद खंडपीठाचे राज्यसेवा हक्क आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांना अमरावती विभागाचा सुद्धा पदभार देण्यात आलेला आहे. सरांबाबतीत बोलायचे झाल्यास तर सरांनी ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथून MBBS केलेले आहे. त्याचबरोबर हेनले UK येथून MBA सुद्धा केलेले आहे. प्रशासनामध्ये दांडगा अनुभव आहे. ते 2000 ते 2007 दरम्यान CBIमध्ये DIG या पदावर कार्यरत होते. इंटरपोलमध्ये DNA मॉनिटरिंग एक्सपर्ट ग्रुपचा एक सदस्य म्हणून सुद्धा कार्य केलेले आहे. युनायटेड नेशन मिशन बोस्निया येथे मानवी हक्क समन्वयक म्हणून सुद्धा कार्य केलेले आहे. असे सर्वच क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेले राज्यसेवा हक्क आयुक्त श्री किरण जाधव सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. आणि आजचा आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम 2015 व लोकसेवा हक्क नियम 2016. तर या अधिनियमासंदर्भात बरेचशा जे आपले श्रोते आहे की त्यांना माहिती नसते, तर आज आपण सरांकडून हा जो अधिनियम आहे या संदर्भात अधिकाधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, आपलं आकाशवाणी अकोल्याच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, मी जसं सुरुवातीला म्हटलं की आपला हा जो अधिनियम आहे लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याची मुख्य उद्दिष्टे काय आहे आणि हा जो नवीन कायदा आहे याचे काय वेगळेपण आपल्याला जाणवते? तुम्ही पार्श्वभूमी सांगताना म्हणालात की प्रत्येक नागरिकाला आयुष्यामध्ये एकदा तरी हा अधिनियम कामाला येणारा आहे. परंतु या अधिनियमाअंतर्गत असलेल्या 1212 सेवा, त्याच्यामध्ये जन्म नोंदणी आहे, मृत्यू नोंदणी आहे, विवाह नोंदणी आहे आणि इतरही आपली जी जनता, ग्रामीण जनता आहे, शेतकरी जनता आहे, त्यांना मिळणारा सातबारा असेल, कमी जास्त पत्रक असेल किंवा शेतीचे हक्काचे कागदपत्र असतील, अशा सगळ्या प्रकारची शेतीची मोजणी करायची आहे. शेतीच्या मातीच्या नमुनाची परीक्षण करून घ्यायचं आहे लॅबोरेटरीमधून की कोणत्या पिकांची उगवायची आहेत, इत्यादी प्रकारच्या सगळ्या विभागाच्या, महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या सेवा जवळजवळ यामध्ये सम्मिलित आहेत. 2015मध्ये जरी हा अधिनियम आला असला तरी शासकीय कर्मचारी ही जनतेच्या सेवेसाठीच आम्ही विविध विभागांमध्ये सेवा देतच होतो. मी 1988मध्ये वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 म्हणून गेली जवळजवळ 37 वर्ष शासनाच्या तर्फे सेवा देतच आहे. बरोबर. हा जो कायदा आला, या कायद्याचं मुख्य स्वरूप असं आहे की कमीत कमी वेळामध्ये, निर्धारित वेळामध्ये, समयोचित वेळामध्ये मला सेवा मिळण्याचा अधिकार या कायद्याने, जे याच्या कायद्याचं कलम 4, 1 आणि 2 आहे, त्याने दिलेला आहे. म्हणजे काय की जन्म नोंदणी ही माझी 7 दिवसामध्ये करून घेण्याची त्याला मुदत दिलेली आहे. विवाह नोंदणी 7 दिवसांमध्ये विवाहाची नोंदणी करून मला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. अशा प्रकारे कोणतीही सेवा, जातीचं प्रमाणपत्र हे मला 4 आठवड्याचा कालावधी दिलेला आहे, 28 दिवसांचा कालावधी दिला आहे. अशा ज्या शासनाच्या कोणत्याही सेवा असतील, आत्ताच मी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये अकोल्याच्या सगळ्या पोलीस ठाणे प्रभाऱ्यांची मीटिंग या कायद्यासंदर्भात आढावा पण घेतला आणि या कायद्याची माहितीसुद्धा दिली. आपल्या सगळ्यांना पासपोर्ट लागतो, पासपोर्टची तपासणी असेल, नोकरी करण्याच्या आधी चारित्र्य पडताळणी करण्याची असेल,
आपल्या शेतीची मोजणी करून घेण्याची असेल, अशा सगळ्या विभागांच्या अनेकविध सेवा, पूर्वी आपण म्हणायचो सरकारी काम आणि इतके महिने थांब, नाही. या कायद्याने आपल्याला आता नियत कालावधीमध्ये कुठंही न जाता सेवा कशा मिळतील अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे. आणि जर नियत कालावधीमध्ये सेवा दिली गेली नाही तर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याची अपील करण्याचा अधिकार दिलेला आहे. या कायद्यामध्ये अपील करण्याचा अधिकार हा 2 प्रकारे सांगितलेला आहे. या कायद्यामध्ये आपल्याला सेवा जरी दिली नाही, सेवा जरी आपली फेटाळली, तरी त्या फेटाळण्याची कारणे लेखी मिळण्याचा अधिकार दिलेला आहे. हे फार महत्त्वाचं आहे अच्छा, हो. की पूर्वी काय व्हायचं, एखाद्या योजनेसाठी आपण अर्ज करायचो आणि आपल्याला कारण दिलं जायचं नाही की तुम्ही या योजनेमध्ये का पात्र नाही. परंतु आता हा पात्र नसल्याची कारणे स्पष्टपणे लिहून देण्याचा आणि प्राप्त करण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे. म्हणजे आता एखादी सेवा, समजा आपल्याला जन्म नोंदणी करायची आहे, ते ग्रामसेवक करतात. परंतु ग्रामसेवकाने जर ती केली नाही 7 दिवसात, तर सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील करण्याचा अधिकार दिला आहे. आणि सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याने सुद्धा जर आपल्याला पात्र नाही ठरवलं, तर गट विकास अधिकाऱ्यांकडे दुसरं अपील करण्याची आपल्याला या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. म्हणजेच काय की 3 अधिकाऱ्यांकडून आपण पात्र आहोत का नाही सेवा मिळण्यासाठी, अशा प्रकारे आपल्याला 3 वेळेला चाचणी घेण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे कुठलाही अधिकारी आपली जबाबदारी झटकू शकत नाही. अगदी बरोबर. आणि त्यासाठी या कायद्यामध्ये जर विलंब झाला आणि जर तक्रारदाराने, अर्जदाराने अपील केली असली, तर अपील अधिकाऱ्याला, ज्या अधिकाऱ्याला सेवा द्यायची होती, त्याने जर पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय विलंब केला असेल, तर त्याच्यावर 500 ते 5,000 रुपये इतकी शास्ती म्हणजे दंड लादण्याचा सुद्धा अधिकार दिला आहे. आणि मला सांगायला तुम्हाला सगळ्यांना आवडेल की आमचा आयोग याचं संनियंत्रण करतो. माझ्या स्वतःकडे जवळजवळ 101 अपील गेल्या 4 वर्षाच्या कार्यकर्तेत सगळ्या विभागांच्या आलेल्या आहेत. आणि कित्येक अधिकाऱ्यांना अशी आम्ही शास्ती लादतो, कारण त्यांनी पुरेशा आणि वाजवी कारणाशिवाय विलंब केलेला असतो. म्हणजे एका परीने आपल्याला केवळ एक हक्कच दिलेला नाही, तर हक्क जर नाकारला गेला तर दंडात्मक कारवाईसुद्धा करण्याचा प्राविधान या कायद्यामध्ये केलेला आहे. म्हणजे ह्या कायद्याची जेव्हा निर्मिती करण्यात आली, तर त्यामध्ये 4ही बाजूचा विचार करण्यात आलेला आहे की कुठल्याही कार्यालयामध्ये जर एखादा व्यक्ती तक्रार घेऊन गेला, तर प्रत्येक अधिकारी जो असतो काही ना काही कारणं देऊन त्याला वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्ही जसं सांगितलं की सामान्य नागरिकाला आपल्या कामांबाबतीतला जो अधिकार मिळवून देण्याचा हा कायदा आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही नियत कालावधीबद्दल बोलला की एक कालावधी फिक्स आहे, पण एखाद्या वेळेस काय की जो अर्जदार आहे त्याचे डॉक्युमेंट्स काही कमी असतात, त्यामुळे तो अर्ज परत येतो किंवा नाकारला जातो. तर यावेळेस तो कालावधी वाढवला जाऊ शकतो का? बरोबर आहे. हा प्रश्न फार अचूक आहे तुमचा. जो नियत कालावधीची व्याख्या करताना जे कलम 3(2) आहे, त्या कलमामध्येच असे म्हटलेले आहे की सर्व बाबतीत सर्व कागदपत्रांनी परिपूर्ण असलेला अर्ज ज्या दिवशीपासून मिळेल त्या दिवसापासून नियत कालावधीची गणना केली जाईल. आपल्याला कल्पना आहे ह्या कायद्याने अजून एक फार महत्त्वाचं कलम आहे. 3(1) मध्ये हा अधिकार दिलेला आहे. 3(2) मध्ये असं म्हटलेलं आहे की प्रत्येक कार्यालय ज्या सेवा देतात त्या कार्यालयाला दर्शनी भागावरती एक सूचना फलक लावायचा आहे की ते कोणत्या सेवा देतात, ते ज्या सेवा देतात त्यासाठी नियत कालावधी किती अधिसूचित केला गेलेला आहे आणि ते सेवा देण्याची कोण पदनिश्चित अधिकारी ठरवला गेलेला आहे. तसेच त्या पदनिश्चित अधिकाऱ्याविरुद्ध जर अपील करायची असेल तर प्रथम अपील प्राधिकारी कोण आहे, द्वितीय अपील प्राधिकारी कोण आहे. शिवाय असं त्यांनी त्या कायद्याचं प्राविधान आहे 5(2) मध्ये की कलमाच्या 5(2) म्हणतं नियत कालावधीमध्ये पदनिर्देशित अधिकारी थेट सेवा अर्जदाराला देईल
किंवा फेटाळण्याची कारणे लेखी स्वरूपात स्पष्ट लिहून त्याची सेवा फेटाळील. त्याशिवाय अशी सेवा फेटाळताना 30 दिवसाच्या आत प्रथम अपील प्राधिकाऱ्याचे नाव, पदनाम आणि पत्ता त्यावरती लिहील आणि अर्जदाराला सूचना देईल की तुम्ही 30 दिवसात माझ्या या निर्णयाविरुद्ध ह्या प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करू शकता. अशी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह असं अधिकार नागरिकाला दिला आहे. केवळ सेवा फेटाळण्याचंच नाही तर का फेटाळली गेली आणि कोणाकडं अपील करायची आहे हे सुद्धा या कायद्याने बांधून दिलेलं आहे. कळवणे हे कायद्यानुसार पंचित अधिकाऱ्याला क्रमप्राप्त आहे. श्रोतो, मला इथे एक आवडीनं सांगावं असं वाटेल की मी जेवढेही प्रश्न सुरुवातीला काढले होते, सरांनी पहिल्या प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरं देऊन दिलेली आहे. म्हणजे सरांचा ह्या अधिनियमाबाबतीत खूप व्यापक अभ्यास आहे. सर, समजा एखादा अर्जदार जो आहे तो अशिक्षित आहे, त्याला ह्या कायद्याबाबतीत काही माहिती नाही, तर हा जो अधिनियम आहे त्याला मदत मिळेल अशी काही सुविधा पुरवते का? खूप चांगला प्रश्न आहे तुमचा हा. कारण आपली जनता अजूनही पूर्णतः शिक्षित नाही, त्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान नाही आणि ह्यासाठीच माननीय मुख्यमंत्र्यांनी 28 जानेवारी म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा आपल्या राज्याची धुरा पुन्हा एकदा स्वीकारली, तेव्हा एक शासन निर्णय काढला की प्रत्येक ग्रामपंचायतीमधल्या कार्यालयामध्ये ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक आपण ज्यांना म्हणतो त्याच्या पर्यवेक्षणाखाली आपले सरकार सेवा केंद्र असेल. म्हणजे ग्रामस्थांना कोणत्याही सेवे मिळवण्याकरिता कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही, तर आपल्याच ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे त्यांना आणि हे ग्रामविकास अधिकारी आणि तिथे असलेले संगणक सहाय्यक जे सुद्धा लोकसेवक आहेत ते त्यांना पूर्णपणे याविषयी मार्गदर्शन करतील. त्यांना जी सेवा हवी, त्याला कोणती कागदपत्रे लागतात ते त्यांना समजावतील आणि त्यांचा अर्ज कॉम्प्युटरवरती अर्ज करण्याची सुविधासुद्धा त्यांना ग्रामपंचायतीमध्येच मिळेल. मला सांगायला आनंद होतो की आता आपल्या ग्रामस्थांना आपल्या गावाच्या बाहेर कोणत्याही कार्यालयात, तहसीलला किंवा जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयात किंवा मी जो आढावा घेतोय त्याप्रमाणे तुम्हाला सांगायला आनंद होतो की कृषी आयुक्तांनी सुद्धा जर तुमच्या मातीचं किंवा जमिनीच्या पाण्याचं कस किती आहे हे जे परीक्षण करायचं आहे, मातीच्या नमुन्याचं पाण्याचा नमुना जी लॅबोरेटरीमार्फत करून घ्यायची असते की कोणती पिकं मी याच्यामध्ये उगवू शकतो, ही सुविधासुद्धा ऑनलाईन केलेली आहे. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कृषी सहाय्यक असतात. हे कृषी सहाय्यक त्या जमिनीचे नमुने घेतात आणि तिथूनच सरकारी माध्यमातून अशा प्रकारचे नमुने हे जिल्हा मुख्यालयाला किंवा मंडल मुख्यालयाला असलेल्या लॅबोरेटरीमध्ये पाठवले जातात आणि ग्रामस्थांना अशा प्रकारे घर बसल्या सेवा देण्याचा हा कायदा काम करीत आहे. आणि महाराष्ट्राचं प्रशासन यामध्ये अग्रक्रमाने इंटरेस्ट घेऊन नागरिक आपल्या कार्यालयामध्ये यायला लागू नये आणि त्यांना घरपोच त्यांच्या ग्रामपंचायतीमधूनच अशी व्यवस्था केली गेलेली आहे की त्यांच्या सेवा मिळतात की नाही नियत कालावधीत हे ते ग्रामविकास अधिकारी आणि संगणक सहाय्यक पाहतात की आपल्याकडून जे ऑनलाईन अर्ज झालेले आहे विविध विभागांचे त्याच्यामध्ये कोणता टाईमबार झाला आहे का, नियत कालावधी पुढं गेला आहे का, आणि मग तो ग्रामस्थांना मार्गदर्शन करतो की आता तुम्हाला प्रथम अपील करायचं आहे. आणि त्याच ग्रामपंचायतीमधून तो प्रथम अपील करतो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे. वर्ग 2चे राजपत्रित अधिकाऱ्यांकडे अपील करायचा अधिकार त्याला त्याच्या ग्रामपंचायतीमध्येच मिळालेला आहे. आणि तिथंही समजा सुनवाई नाही झाली तर वर्ग अ चे जे क्लास 1 ऑफिसर आहेत, वर्ग 1चे जे अधिकारी आहेत, असे द्वितीय अपील प्राधिकाऱ्यांकडे सुद्धा ऑनलाईन अर्ज करतात. आपल्याला कल्पना असेल की उत्पन्नाचा दाखला असो, जातीचा दाखला असो, क्रिमी लेअरचा दाखला असो, हे सगळे जे विद्यार्थ्यांना लागणारे दाखले आहेत हे आपले उपजिल्हाधिकारी महोदय देतात
आणि त्याचं अपील आपल्याला करायचं आहे अप्पर जिल्हाधिकारी महोदयांकडे आणि द्वितीय अपील करायचं आहे जिल्हाधिकारी महोदयांकडे. तर जिल्हाधिकारी महोदयांकडे सुद्धा अपील करण्यासाठी तुम्हाला कुठं जायचं नाही आहे. ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या आपले सरकार केंद्रावरच ऑनलाईन दुसरी अपील पहिली अपील करायची सुविधा माननीय मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे मी एक पाहिलं की गेल्या वर्षभरात आमच्याकडे ज्या तृतीय अपील यायच्या की 2 अपिलांमध्ये सुद्धा जर समाधान नाही झालं तर आयोगाकडे तिसरं अपील करायचं असतं. तर त्याचं प्रमाणसुद्धा आता निम्म्यावर आलेलं आहे. कारण ग्रामस्थांना त्यांच्या ग्रामपंचायतीमधूनच न्याय मिळायला लागलेला आहे अपील करण्यानंतर. बरं. त्याच्यामुळे आमच्याकडं अपील करायची आवश्यकता थोडीशी कमी झाल्याचं माझ्या लक्षात येत आहे. म्हणजे जो आपला अशिक्षित अर्जदार आहे त्याच्या मनामध्ये जो न्यूनगंड असतो की मला या बाबतीत काही माहिती नाही आणि एक भीती राहत सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची, तर तुमच्या उत्तरातून ती भीती मला असं वाटते जे आपले श्रोते आज ही मुलाखत ऐकत असतील त्यांच्या मनातून निघालेली असेल आणि त्यांच्या काही समस्या असेल तर ते ग्रामपंचायत लेवलला त्या पूर्ण होतील. सर, आपली ही मुलाखत खूप अशी सेन्सिटिव्ह होत चाललेली आहे. आपण एक यामध्ये एक विरंगुळा घेण्याचा प्रयत्न करू. एक आपल्या आवडीचं गाणं आपल्या श्रोत्यांना ऐकू. हा प्रश्न तुम्ही एकदम गुगली टाकला. मला तर सगळीच गाणी आवडतात, परंतु माझे आवडते कवी ग्रेस, आपल्या विदर्भाचे कवी ग्रेस माणिक घोडगाटे साहेब ह्यांचं थोडंसं कारुण्यमय गाणं आहे, परंतु इतकं अर्थपूर्ण ते काव्य आहे. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून मीही हमसून रडलो. खिडकीवर धुरकटते फा कंदील एकटा होता. ते गेले तेव्हा रिमझिम, ते गेले तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ते गेले तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती गेली, ती गेली, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती आई होती म्हणून, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. घन व्याकुळ मीही रडलो. ती आई होती म्हणून, ती आई, ती आई होती म्हणून घन व्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध, त्यावेळी
वारा सावध पाचोळा उडवित होता. ती गेली ती गेली पाऊस निनादत होता. थँक्यू व्हेरी मच. आणि श्रोते हो, तुमच्यामुळे आज मला ही संधी मिळाली तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. माननीय माणिक गोडघाटे साहेब कालवश झाले, परंतु त्यांच्या सगळ्याच कवितांवरती सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेनं आतोनात प्रेम केलं. आणि आज मला त्यांची आठवण इथं अकोला जिल्ह्यामध्ये होणं हे साहजिक आहे, कारण ते सुद्धा आपल्या विदर्भाचे सुपुत्र आहेत. बरोबर. आणि आम्हाला आज माहीत पडलं की एका धाडसी अधिकाऱ्याच्या मागे एक सुंदर गायक पण लपलेला आहे. सर, आपण गाणं ऐकण्याच्या आधी ह्या सेवेबद्दल बोलत होतो. आज आपलं आकाशवाणी, आपलं रेडिओ स्टेशन हे पूर्ण भारतामध्ये ऐकलं जाते, कारण की आपलं न्यूज ऑन एअर जे ॲप आहे त्या ॲपवर आपण कुठंही ऐकू शकतो. तर मला ह्या संदर्भात एक प्रश्न असा विचारायचा आहे की ही ज्या सेवेबद्दल आपण बोलत आहोत, या अधिनियमाबद्दल बोलत आहोत, हा फक्त महाराष्ट्राकरता लागू आहे की हा पूर्ण देशातील जे आपले श्रोते आहे किंवा जे आपली जनता आहे त्यांना पण लागू होतो? हा फार चांगला प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे रहिवासी असून सध्या स्थलांतरित झालेले आहेत असे जे नागरिक आज दुबईमध्ये नोकरीला असतील किंवा सिंगापूरमध्ये असतील किंवा अमेरिकेत असतील किंवा भारताच्या इतर राज्यांमध्ये असतील, आणि त्यांना जेव्हा या सेवांची आवश्यकता पडते तेव्हा ते सुद्धा तिथेच बसून, दुबई, अमेरिका, युरोपमध्ये बसून ऑनलाईन त्यांना हव्या असलेल्या सेवांसाठी अर्ज करू शकतात. हा एक भाग झाला. भारतातील इतर राज्यांनीसुद्धा स्वतःच्या ज्या राज्यसेवा आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचे विविध कायदे स्वतःचे पास केलेले आहेत. हे जवळजवळ 2010पासून सुरू झालं आणि अग्रक्रमाने महाराष्ट्र हा नेहमीच प्रशासनामध्ये अग्रक्रमाने आहे. तुम्हाला कल्पना असेल की आपण जेव्हा खाजगी सेवा घेतो, आपण जेव्हा मोबाईल विकत घेतो आणि तो निकामी ठरतो आणि त्याच्या गुणवत्तेविषयी आपल्याला तक्रार करायची असते आणि तो जो मोबाईल विक्रेता आहे तो आपल्याला दाद देत नाही, मग त्याची दाद आपण मागतो ग्राहक पंचायतीकडे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ग्राहक संरक्षण कायद्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक प्रकारचे न्यायालयं ठेवलेली आहेत. परंतु सरकारी सेवा ह्या अशा प्रकारच्या कायद्यातून वगळण्यात आल्या होत्या. आत्ता तुम्हाला ह्या कायद्याने सांगितल्याप्रमाणे अशा कायद्यांमधून दंडाची प्राविधानं महाराष्ट्राच्या कायद्यामध्ये केलेली आहे. लोकसेवकाने, शासकीय अधिकाऱ्यांनी सेवा देण्यात जर विलंब केला तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर 500 रुपये ते 5,000 रुपये इतका दंड ठोठावण्याचं प्राविधान आहे आणि ठोठावलासुद्धा जातो. त्याशिवाय काही राज्यांनी अशा वसूल केलेला जो दंड आहे तो जो लाभार्थी होता, जो अर्जदार आहे, ज्याला सेवा मिळाली नाही, त्याला एक प्रकारचा मोबदला, कॉम्पन्सेशन म्हणून देण्याचा कायदा हा मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक, त्याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार अशा विविध राज्यांमध्ये अंमलात आणलेला आहे. मला वाटतं की लोकप्रशासन हे जास्तीत जास्त नागरिका ओरिएंटेड झालं पाहिजे. त्यांच्यासाठी आपण सेवेकरी आहोत. लोकसेवक म्हणून मी जो आहे तो मी लोकांची सेवा करण्यासाठी आहे आणि म्हणूनच आमचं ब्रीदसुद्धा आहे. आपली सेवा हेच आमचं कर्तव्य. म्हणजे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याची जाणीव असते की जे हे लोकसेवक त्याला सेवा देत आहेत ते कर्तव्य भावनेतून त्याला सेवा देत आहेत आणि त्यांनी जर त्या कर्तव्यामध्ये कमी केली तर त्याचं अपील करून त्यांच्यावरती दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाईल. अशा प्रकारे एक संरक्षण, सेवा देताना त्या गुणवत्तेचं संरक्षण ह्या कायद्याने दिलेलं आहे. सर, आपण ऑनलाईन अर्जाबद्दल बोललो की कोणाची तक्रार करताना आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. आज स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या हातामध्ये आहे, तर आपल्या जी सेवा आहे त्याचं सगळं एखादं ॲप वगैरे आहे का की जेणेकरून तो मोबाईलवरून अर्ज करू शकेल? खूप चांगला प्रश्न साहेब तुम्ही विचारला आणि
हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. RTS महाराष्ट्र किंवा आपले सरकार महाराष्ट्र नावाचं ॲप आहे आणि कोणताही अँड्रॉईड फोन असो किंवा आयफोन असो, त्यावर आपल्याला ते डाउनलोड करायचं आहे. त्या ॲपवरती ह्या कायद्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि ॲपवरूनच कोणत्याही सेवेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुद्धा प्राविधान आपण केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी एप्रिलमध्ये एक सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची, सर्व सचिवांची मीटिंग घेतली होती आणि त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की आता नागरिकांना महाराष्ट्राच्या मोबाईलनेच सेवा मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयानं 150 दिवसांचा गव्हर्नन्स अभियान घेतलं होतं आणि मला आनंद होतो. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोलीस अधीक्षक अकोला अर्चित चांडाक साहेबांनी मला आता दाखवलं की पोलिसांचा चॅटबॉट, सेवा, रक्षक असे वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत आणि हे सगळे व्हॉट्सॲपवरती त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. पोलिसांच्या सगळ्या सेवा तुम्हाला अकोल्याच्या जनतेला चॅटबॉटने व्हॉट्सॲपवरती मिळण्यासाठी त्यांनी नंबर प्रदर्शित केलेला आहे. त्याला हाय केल्याच्या नंतर पोलिसांकडे ज्या आपल्याला नेहमी सेवा सेवांसाठी जावं लागतं, त्या ज्या सेवा देतात त्याची लिस्ट येते आणि ती सिलेक्ट करून पुढे अर्ज आपल्याला भरायचा असतो, आपला प्रोफाईल करायचा असतो. अशा रीतीनं मोबाईलनेच सेवा देण्याचा कार्यक्रम हा प्रशासनाने माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अतिशय यशस्वीपणे, कार्यक्षमपणे राबवलेला आहे. म्हणजे आता तुम्हाला जर कोणाची तक्रार करायची असेल किंवा तुम्हाला सेवा मिळवताना काही अडचणी येत असेल तर तुम्हाला कुठल्या सायबर कॅफेमध्ये जाऊन तिथे अर्ज करण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर एक ॲप डाउनलोड करून तुम्ही अर्ज करू शकता. अगदी बरोबर म्हणालात. ह्याच ॲपवरती प्रतिक्रिया देण्यासाठी सुद्धा प्राविधान केलेलं आहे, अभिप्राय देण्यासाठी सुद्धा प्राविधान केलेलं आहे. हे जे सेवा नावाचं ॲप ह्यांनी डेव्हलप केलेलं आहे पोलीस अधीक्षक अकोला यांनी, त्याच्यावर जर तुम्ही त्याच्यामध्ये रेटिंग त्यांना असमाधानकारक केलं तर तुम्हाला फोनद्वारे पोलीस विभागाकडून विचारलं जातं की काय कारण होतं ज्याच्यामुळे तुमचं समाधान झालं नाही आणि विस्तृत विवरण घेऊन त्याच्यावरती कार्यपद्धती सुधारली जाते. अशा प्रकारे एक उत्तम अभिप्राय आणि फीडबॅक सिस्टीम त्यांनी डेव्हलप केलेली आहे. बऱ्याच जिल्हाधिकारी महोदयांनी अशा प्रकारचा प्रशासन सुधारणाचा अभिप्राय कक्ष सुरू केलेला आहे आणि आपले सरकार पोर्टल जे आहे कॉम्प्युटरचं तसंच ॲप ह्यावरती आपण आपलं सॅटिस्फॅक्शन, समाधान व्यक्त करू शकतो, आपण आपली प्रतिक्रिया करू शकतो आणि तक्रारसुद्धा नोंदवू शकतो. सर, आपण आता मुलाखतीच्या शेवटी आलेलो आहोत. तुम्ही आतापर्यंत हा जो अधिनियम आहे याविषयी संपूर्ण माहिती दिली. आता मुलाखतीच्या शेवटी आमचे जे श्रोते आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? श्रोते हो, आपल्याला कोणत्याही विभागाची कोणतीही सेवा जर हवी असेल तर फार लांब जाण्याचं कारण नाही. स्वतःच्या मोबाईलवरूनच आपले सरकार ॲप डाउनलोड करा. त्याच्यामधूनच तुम्हाला अर्ज करायला प्राविधान केलेलं आहे आणि जर नियत कालावधीमध्ये ती सेवा तुमच्यापर्यंत मिळाली नाही, मोबाईलमध्ये जर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट आले नाही, तर अपीलसुद्धा मोबाईलमध्येच आपल्याला करायचं आहे. 2 वेळेला अपील करून आपली पात्रता सिद्ध करण्याचा अधिकार आहे. म्हणजे एखाद्या कारणाने पदनिर्देशित अधिकाऱ्याने जर आपल्याला सेवा दिली नाही तर त्याचा वरिष्ठ अधिकारी, वर्ग 2चा राजपत्रित अधिकारी हा तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवेल अपीलसाठी आणि दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेईल आणि तुम्हाला समजावेल की तुम्ही ही कागदपत्रांची पूर्तता करा, मग तुम्ही पात्र व्हाल आणि अशा प्रकारे आपल्याला सेवा ही मिळेल. या कायद्याअंतर्गत आपल्याला केवळ नियत कालावधीमध्ये सेवा मिळण्याचा अधिकारच प्राप्त केलेला नाही, तर 2 वेळेला अजून जर अपात्र असाल तर आपली पात्रता सिद्ध करण्याचा सुद्धा अधिकार मिळालेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा तुम्हाला अधिकार मिळालेला आहे आणि 30 दिवसाच्या आत अपीलचं निस्तारण करून सेवा प्राप्त करण्याचा अधिकारसुद्धा मिळालेला आहे. तर
प्रशासन आपल्या दारी नव्हे, तुमच्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये असंच या कार्यसंस्कृतीचं, नवीन प्रशासन संस्कृतीचं वर्णन मी करीन, की तुम्हाला घरबसल्याच नव्हे तर स्वतःच्या हातात असलेल्या मोबाईलमधूनच सगळ्या सेवांसाठी अर्ज करायचे आहेत आणि सेवासुद्धा सर्टिफिकेट, तुमचे इन्कम सर्टिफिकेट असतील, 7/12 असेल, सगळं मोबाईलवरच तुम्हाला ती प्रमाणपत्रंसुद्धा प्राप्त होतील. असा हा क्रांतिकारी कायदा महाराष्ट्र शासनाने आपल्या सर्वांच्या हक्कासाठी त्याला हक्काचं स्वरूप देऊन केलेलं आहे. धन्यवाद. सर, आज आपला वेळातला वेळ काढून तुम्ही इथे आलात, आमच्या श्रोत्यांना एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणी अकोलातर्फे आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. ही संधी मलासुद्धा मिळाली. आज अकोल्यात हा जो कार्यक्रम ऐकतायत त्या सगळ्या ग्रामस्थांना एका प्रकारे संबोधन करण्याची आणि आमच्या कायद्याबद्दल जनजागृती करण्याची संधी तुम्ही मला दिलीत, यासाठी आकाशवाणीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आताच आपण राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त औरंगाबाद आणि अमरावती खंडपीठ श्री किरण जाधव IPS यांची लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याविषयी विनोद गवळी यांनी घेतलेली विशेष मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी.